काल का अकाल मृत्यू मरता काम करता जो चंडाल का काल I said crazy stuff in the air. काल का। हॅलो गाईज, वेलकम माय न्यू व्लॉग. आता तुमचा भाऊ सकाळ सकाळी आता वाजले 5. तुमचा भाऊ आलाय रनिंगसाठी बाहेर. बाहेर आलं दृश्य काय बघू शकतो गाईज आपण. हे बघा, महाराजांची आज जयंती आहे गाईज. हे बघा ढोल, हे बघा कसले ढोल बिलेत. आज काही जोरात आहे काही पुण्यात आज आपली पहिली पुण्यातली आज आपली पहिली शिवजयंती आहे. हे बघा कसलं आहे. बघायच तिकडं आज पूर्ण मिरवणूक होणार आहे काही वाटतं. चला काही जाऊ आता आपण रनिंगसाठी. रनिंग करून परत येऊ, दाखवतो तुम्हाला काही नंतर. हॅलो गाईज, गाईज आता माझी रनिंग सगळी झालेली आहे गाईज. वातावरण बघा इथलं कसं आहे, गार्डन. आज महाराजांची जयंती आहे गाईज. लवकर आपण आवरू आणि बघू काय विषय काय नाही. आणि काहीचा विषय नसेल आता आपण तर घरी नाही, पण आता पुण्यात आहे. मग इथं काय विषय आहे का नाही आता आपल्याला काही कळणार नाही. आता घरी असतं तर आपण गेलो असतो बाहेर. इथं आता लॅबला जाऊ, बघू महाराजांच्या जयंतीत जाऊ. म्हणजे आणि नंतर सुट्टीचं नसेल तरी महाराजांच्या जयंतीत जायचं आहे. बघू आता काय विषय काय नाही. आता बघा हे गार्डनचा रस्ता, इथून ह्या गेटमुळे आपण बाहेर जाणार आहे. आता जाऊ, आता रूमवर फ्रेश होऊ. भाऊ आता आंघोळ बिंघोळ करून आलाय बाहेर. आणि हे बघा, हे बघा कसं सजवलंय. आता लॅबमध्ये बसू, मग 10 वाजेपर्यंत 10, 11, 12 वाजेपर्यंत अभ्यास करू. नंतर खाली येऊ आणि जाऊ महाराजांचं दर्शन घ्यायला. असंच घेतोय आपण, पण आता पाय दर्शन करावं लागेल. नंतर केल्यानंतर दाखवतो मला, तुम्हाला दर्शन करवतो. माय भवानी मला स्वामीनी माझ्या पोटाला असा एखादा बाळ दे. आता आम्ही आलो आहे लॅबच्या खाली आणि इथं एवढा कालवा आहे. म्हणजे आता शिवजयंती आपली पुण्यातली पहिलीच आहे, म्हणजे पुण्यातली मेन पुण्यातली. आपल्याकडं पण असेच असते, पण आपल्याकडे कसं आपल्याला ओळखते म्हणून आपण बाहेर जातो. इकडं कोण ओळखत नाही म्हणून आपण काही बाहेर जात नाही. आता दर्शन घेतले शिवाजी महाराजांचे. आता आपण जाऊ जेवण करायला. जेवण करायचं आता रस्ता बघायचं. बटाट्याची भाजी, शेवग्याची शेंगे काही आणि ही डाळ. जेवण झालेलं आहे. आता जाणार आहे लॅबला अभ्यास करायला. इथं जेवण कसं अरे एवढा कालवा आहे नाही तर त्यांना आजच्या दिवस. आज जन्मोत्सव आहे शिवाजी महाराजांचं. आता बघितलं तुम्ही किती मोठं डेंजर आहे इथं चालू. आता आपण तुम्हाला दर्शन पण करू घातलं. आता चाललो आपण शनिवार वाड्याकडे. हा आपला रस्त्यावर सरळ जाऊ गाईच शनिवार वाड्याकडे. बहु शनिवार वाडा चालू आहे का नाही. शिवजयंती असल्यामुळे इतकी तर गर्दी आहे ना आज, बाहेर पण आणि आत पण. आज घरी पाहिजे होतं पण आज इकडे आहे. आता काय नाही, जुन्या कपड्यावरचं आता मी नवीन कपडे पाहिजे घरी आहेत. बघ इथलं वातावरण काही आज. तेव्हा मेहंदी कसली काढली, मेहंदीच म्हणतोय. रांगोळी कशी काढली तेव्हा काय नवीनच वातावरण येतं काहीच. पुण्यातली शिवजयंती डेंजर आहे. काय पुण्यातली शिवजयंती. आता शनिवार वाड्यात आलो होतो, थोडं वेळ बसलो पण इथं लई चालू आहे. आता आपण जाऊ परत लॅबला, थोडं मोबाईल बघू. इतका कालवा आहे तर लई, म्हणजे कालवा म्हणजे
उत्सव साजरा करायला पाहिजे. आपला उत्सव आपल्या घरी असतो, पण आता काय करावं, आपण इकडे आलोय. बघा काही शनिवार वाडा पण सगळं पूर्ण यात्रे कामात झालंय, नाहीतर सगळं भरलेलं होतं. एवढी गर्दी होती म्हणजे सकाळपासून एवढी गर्दी होती ना इथं गेल्यात लय. आता लॅबच्या खाली आलं बघतोय तर काही सगळं हे दुपारी 2दा झोपलंय काहीच, कारण एवढं वाजत होतं ना आज. मग काय अभ्यास करणं शक्य झालं नाही. वाचायला गेलं तरी तसं आणि गणित सोडवायला लागलं तरी तसं. आता लॅबच्या खाली आलं, आता जेवण करायचं चाललंय. चला काही तुम्हाला दाखवतो जेवणामध्ये काय आहे काय नाही. मला वाटतं स्पेशल असायला पाहिजे, शिवाजी महाराजांचे जे आहे म्हटल्यावर. बघू आता काय आहे काय नाही. काकडी, चपाती, बटाट्याची भाजी, शेवग्याची शेंगे काही आणि डाळ. आता जेवण आहे आपलं. Clap your hands up! तुमच्या भावाचं आता जेवण झालेलं आहे. आता मला वाटतं शिवजयंतीनिमित्त काहीतरी विशेष जेवायला असेल, पण तसं काही सुद्धा नव्हतं. काही फक्त तर काय बटाट्याची भाजी, चपाती, डाळ, भात एवढं राहू द्या. काही आपण समजून घेऊ आणि काहीच नाही. घरी जायचं, बरं आता घरच्या स्ट्रिक्टली सांगितलं घरी यायचं नाही. मागच्या वेळेस गेलो होतो, मी एकदा गेलो होतो काही 3-4 दिवस तरी काही येतच नाही वापस. मग आता काय करू, घरच्या सांगितलं मला आता नको जायला. जाऊ आता डायरेक्ट होळीच्या दिवशी. आता होळी पण काही जास्त लांब नाही, आता होळीच्या दिवशी जाऊ. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय बाय.